नमस्कार मित्रांनो, मी सतीश करचे स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जे आता पवित्र पोर्टलवरती भरती प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामध्ये विथ इंटरव्ह्यूमध्ये काही नियम आहेत. त्या नियमांचं पालन हे सर्वांनी केलं पाहिजे. या बाबतीचा एक GR आहे. त्या GRचं वाचन आता आपण करणार आहोत, की जो 6 जुलै 2023ला शासनाकडून पारित करण्यात आलेला आहे. तर काय आहे GR तो? शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीसह विकल्पासाठी उमेदवाराची शिफारस करण्यासाठीचे प्रमाण एकाच 10 ऐवजी एकाच 3 असे सुधारित करण्याबाबत बघा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा GR आहे. प्रस्तावना केलेली आहे की जे जनहित याचिका होती नागपूर खंडपीठामध्ये, त्यामधील जे प्रकरण आहे 2008/2015, त्यामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या दिनांक 24/6/2015 रोजीच्या आदेशानुसरून 23/6/2017 अन्वये खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण सेवकाची रिक्त पदे भरताना उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड व्हावी यास्तव अभिगत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर भरती करण्याचा निर्णय देण्यात आला. आणि जे मुंबई खंडपीठ होतं नागपूर, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नागपूर येथे 5059/2017 यामध्ये न्यायालयाने दिनांक 21/11/2018 रोजी एक आदेश दिलेला होता की जो 7/2/2019 अन्वये खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी एकाच 10 प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद विहित करण्यात आलेली आहे. म्हणजे 7/2/2019 अन्वये काय झालेलं आहे की जी शिक्षक भरतीसाठी शैक्षणिक संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षकांचं प्रमाण एकाच 10 म्हणजे एका जागेसाठी 10 ही मुलं बोलवण्यात येत आहेत तिथे. तर परंतु जनहित याचिका टाकलेली होती 8/2015 प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेले निर्देश लक्षात घेता शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात गैरव्यवहार टाळणे व गुणवत्तेवर आधारित निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणणे या संदर्भात उपाययोजना करण्यामध्ये एकाच 10 प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद विहित करण्यात आल्यामुळे अजून अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात जनहित याचिका 8/2015 तसेच रिट याचिका क्रमांक 5059/2017 प्रकरणी मान्य न्यायालयाने लक्षात घेऊन खाजगी संस्थेचे शिक्षक निवडीचे व नियुक्तीचे अधिकार अबाधित ठेवून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचे शासनाने निदर्शनास आले आहे. शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र प्रणालीवर नियुक्तीसाठी शिक्षकांची शिफारस करण्यासाठी असलेले एकाच 10 प्रमाणाऐवजी एकाच 3 असे प्रमाण करण्याबाबत माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 6/2/2023च्या बैठकीमध्ये निर्देशित केले. तसेच माननीय उपविधान समिती महाराष्ट्र विद्यामंडळ यांच्या दिनांक 1/9/2021 रोजीच्या बैठकीमध्ये समिती प्रमुखांनी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार गुणवत्ता व पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने 30 गुणांबाबत शासनाने मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर निर्देशक कराव्याची शिफारस केली होती आणि याचा बाबतचा प्रस्ताव केला आहे. तरी सर्व बाबीचा विचार करून निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाची शासनाने काय निर्णय दिलेला आहे तो तुम्ही आता याच्या बाबी वाचून घ्या. आपल्या कामाचा एवढाच आहे. मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापना शाळांमधील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरिता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय दिनांक 7/2/2019 अन्वये विहित केलेल्या एकाच 10 प्रमाणाऐवजी एकाच 3 या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्यक्रम गुणानुक्रम पदासाठीचे माध्यम प्रवर्ग विषय व विज्ञानामध्ये सर्वोच्चतम गुणवत्ताप्राप्त उमेदवार सूचित त्या व्यवस्थापनाला उपलब्ध करून देण्यात येईल. आणि संबंधित शैक्षणिक संस्थेने कशी निवड करायची आहे तर मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे 30 गुणांसंदर्भात या उमेदवाराचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करायचा असून त्या आधारे पोर्टलवरील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणवत्ता प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करायची आहे. आणि त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहित एकूण 30 गुणांसंदर्भात आयुक्त शिक्षक यांनी मानक कार्यपद्धती तयार करावी. म्हणजे 30 गुणांची तुमची ही जी एक थोडक्यात परीक्षा घेण्यात आहे, त्यामध्ये मुलाखत आहे आणि अध्यापन कौशल्य आहे. म्हणजे तुमची एक इंटरव्ह्यू घेतली जाईल आणि तुम्हाला एक डेमो घेऊन तिथे दाखवण्यात येईल. ते जे त्याचं जे गुणांकन आहे ते कसं करायचं आहे तर त्याची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही जे आयुक्त आहेत शिक्षण ते तयार करतील अशी आपण आशा करूयात. या ज्या भरती प्रक्रियेमध्ये
नक्कीच पारदर्शकता यावी असा सर्वांचा हा जो मानस आहे तो सिद्ध व्हावा. सर्वांना भरती प्रक्रियेसाठी अत्यधिक शुभेच्छा. धन्यवाद. शुभरात्री.